जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ही तुझी जिंदगी तो क्षणाची नशा, ते जरा आज तू हात हाती तिच्या, जगुनी घे जरा सांगतो क्षण हा आजचा, विसरू कालच्या उद्याच्या चिंता ही जरा, ह्या मनाला नवे पंख देऊ, पापण्यानं नवे स्वप्न देऊ, फिरू दे ह्या जीवनाला विसरण्या आधी सुधारा, फिरसे शिलगावूया नारे जरा, फिरू दे ह्या जीवनाला विसरण्या आधी सुधारा, फिरसे शिलगावूया नारे जरा, उधाण वारे नवे किनारे, मुठीत तारे येतील सारे, सुर जीवनाचा खुशाल छेडू जरा, साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन, I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you, I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. नमस्कार. तर आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तसं या नात्यांना काय नाव द्यावं ते काही माहिती नाही मला, पण नक्कीच परमात्म्याच्या प्रेरणेमधून सात्विक लोक एकमेकांना जोडले जातात आणि कधी कधी असे चमत्कारिक अनुभव येतात की ज्याच्यामध्ये अगदी प्राणाचं सुद्धा रक्षण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या परिचयामधली नसलेली एखादी व्यक्ती येते. तर असंच काही मला अनुभव यांच्याबद्दल झाला आणि यामध्ये थोडंसं मी वर्णन केलेलंच होतं की कशा प्रकारे मी 2021 साली कोविड, त्यावेळी इतकी भयंकर परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि मी अशा काही घटना ऐकलेल्या होत्या की ज्यामध्ये अतिशय मोठा इन्फ्लुएन्स असलेले, खूप संपत्ती असणारे लोक, ज्यांचं खूप ठिकाणी ओळखी पाळखी आहेत असे लोक, अशा लोकांना सुद्धा पॉलिटिकल कनेक्शन आहेत असे लोक, अशा लोकांना सुद्धा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचं अतिशय दुःखद, आपल्या नातेवाईकांपासून दूर, करुण अवस्थेमध्ये अंत झाला. बऱ्याच लोकांना तर अंतिम संस्काराचं सुद्धा सौख्य किंवा सौभाग्य मिळालं नाही. आपल्या वैदिक सनातन संस्कृतीमध्ये शेवटचा संस्कार आहे अंतिम संस्कार, पण त्या गोष्टीला सुद्धा खूप जण मुकले. अशा वेळी कोणी सुद्धा मदत करायला पुढे येत नव्हतं, कारण प्रत्येकाला भीती होती. आणि मी डिफेन्समध्ये असल्यामुळे आमचं अतिशय महत्त्वाचं काम सारखं आमच्या ऑफिसमध्ये चालूच असायचं. आमच्या ऑफिसमधलेही काही लोक गेले कोविडमध्ये, आणि तरीसुद्धा कर्मठपणे आम्हाला देशाच्या रक्षणासाठी काही काही गोष्टी कराव्या लागतात, त्यामध्ये आम्ही होतो. त्यामुळे
आम्हाला कोविडशी संक्रमण होण्याचा जास्त चान्स पण होता. मला आठवतंय मी जेव्हा ऑफिसला जायचो तेव्हा इतके रंगीबेरंगी न पाहिलेले पक्षी बघायला मिळायचे, कारण एकदम शुकशुकाट सगळीकडे, कोणीच बाहेर पडू शकत नव्हतं. तर त्यावेळी मला भीती तर वाटतच होती की आपल्याला संक्रमण झालं तर काय, आणि खरोखरच झालं. आणि त्याच्यानंतर धावपळ हिची इतकी उडाली, कारण सगळ्या बॉर्डर सील केलेल्या होत्या. कोणीच नातेवाईक भेटायला येऊ शकत नाहीत, आई वडील वयोवृद्ध आहेत ते येऊ शकत नाहीत, भाऊ बहीण येऊ शकत नाहीत, कोणाला कोणासाठी काही करण्याचं काही चान्सच नव्हता. पण यांना कशी काय सगळीकडे एंट्री होती आणि प्रेरणा होती हे फार विशेष आहे. म्हणजे हे नक्कीच निश्चितच कुठल्या तरी दैवी शक्तीने प्रेरित होऊन आपलं कार्य करत होते. आणि त्या अवस्थेमध्ये मला अतिशय प्राणाची, मी म्हटलं याच्यामध्ये की मृत्यूशी संघर्ष मी पाहिला, आणि श्वास बंद पडत होते, अतिशय शरीरामध्ये वेदना होत्या, उपचार मिळत नव्हते, बेड मिळत नव्हते. पण ह्या माणसाने कशाचाच विचार केला नाही की आपल्याला सुद्धा हा रोग होईल, आपण सुद्धा या प्राणघातक रोगामधून मरू शकतो, आपण कोण आहोत, हा माणूस कोण आहे, आमची काय ओळख आहे, काहीच नाही. तरी पण ते कसे काय उभे होते त्याचं मला आजही कोडं उलगडलेलं नाही. परंतु याच्यासाठी खरोखरच एक दैव प्रेरित सज्जनपणा असावा लागतो हृदयामध्ये. आणि आज एकमेकांबद्दल काही आपुलकी असणं हे अगदी जवळच्या लोकांमध्ये पण खूप कमी आहे. कलियुग याला कलह आणि संघर्षाचं युग म्हणतात, दंभाचं युग म्हणतात. आणि ह्या दोन्हीच्या विपरीत एखादी व्यक्ती असेल तर ती काळाच्या ओघाच्या सुद्धा उलट्या दिशेने जाणारी, देवानी भरपूर आध्यात्मिक शक्ती प्रदान केलेली अशी व्यक्ती असते. तर मला खूप आनंद आहे की मला त्यांच्याकडून मदत मिळाली, माझे प्राण परत आले, मी आज इथे उभारून बोलू शकतो. तर मी त्यांचा अतिशय कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञतेची काय पातळी मी व्यक्त करावी मला माहिती नाही. आणि यामध्ये मी म्हटलेले आहे की सज्जन पुरुष हा चंदनासारखा असतो, इतरांसाठी झिजतो. चंदनाचा आश्रय सगळेजण घेतात. चंदनाच्या मुळाशी सर्प असतात जे विषारी असतात, इतरांना मारून टाकतात. त्याचप्रमाणे हा व्यक्ती पण कोविडच्या सर्पाला घाबरला नाही, मदत करण्यासाठी नेहमीच पुढे होतो. आणि माकडं फांद्यावर बसतात, मी असाच एक माकड म्हणेन, कारण मी यांना परत कृतज्ञतेचा एक फोन पण नाही केला. कारण काळ असा विचित्र होता, इतकं आजारी पडल्यानंतर 3-4 महिन्यामध्ये माझी मेमरी खूप लॉस झाली त्याच्यामध्ये. तर त्यामुळे पटकन मला यांच्याशी बोलता पण नाही आलं. आणि हे यांना काही अपेक्षा पण नव्हती की काही कोणी बोलावं आपल्याला कोणी काही 2 शब्द बोलावेत की हा तुमच्यामुळे माझे प्राण वाचले. कधी कधी मला असं जाणवलं की 1-2दा त्यांना थोडीशी खंत पण वाटली की लोक इतके कसे कृतज्ञ असू शकतात, इतकं आपण जीव ओवाळून एखाद्याची मदत करावी. तर या सगळ्या गोष्टीतून जाताना माणसाची फार हे होऊ शकतं, म्हणजे मानसिक सुद्धा खच्चीकरण होऊ शकतं. तर ते आता एक नवीन उपक्रम सुरू करतायत, ह्याचा मला खूप आनंद आहे. कारण असं म्हणतात की संघामध्ये शक्ती असते, एकट्या माणसापेक्षा संघ असेल तर शक्ती असते. तर चांगले लोक एकत्र येणं आवश्यक आहे. आज आपण पाहतो की कितीतरी असे NGOs आहेत, त्यांचा आतला काहीतरी वेगळाच हेतू आहे. बऱ्याच वेळा बाहेरच्या देशातून असे NGO स्पॉन्सर होतात आणि आपल्याकडे एकतर ते धर्म परिवर्तन करणे किंवा अशा ठिकाणी मदत करणे जिथे गरजू व्यक्ती त्यांचा नेहमीच त्यांच्या आधिपत्याखाली पुढे राहील, इत्यादी इत्यादी लोक या अशा कारणांमुळे बऱ्याच वेळा मदतीला खोटंच पुढे येतात. तर याच्या पलीकडे अशी निरागस मदत करणारे सात्विक संत पुरुष हे आवश्यक आहेत, जे कुठलीही अपेक्षा करत नाही परतीची. त्यांची सेवा तेव्हा सेवा होते जेव्हा त्याच्यामध्ये कुठली अपेक्षा नाही.
त्यामुळे अतिशय विनम्रतेने करण्याची ही गोष्ट जी आहे ती सत्व हृदयामध्ये असल्याशिवाय, भक्ती हृदयामध्ये असल्याशिवाय होत नाही. आणि अशा व्यक्तीला सर्व समाजाने उचलून धरणे, कौतुक करणे आणि त्यांना मदत करणे होईल तशी निस्वार्थ सेवा चालू राहण्यासाठी आपल्या भारतीय सनातन संस्कृतीप्रमाणे आपल्याला एकत्र येणं आवश्यक आहे. तर त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देईन त्यांच्या या नव्या उपक्रमासाठी आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर सेवेच्या या मार्गामध्ये प्रगती व्हावी, त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळावेत अशी अपेक्षा करतो. आणि त्यांना 50व्या वर्षीच्या या त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या घरच्यांना पण खूप शुभेच्छा. आम्ही तुमच्या काही कामाला येऊ शकलो तर ते आमचं खरोखरच सौभाग्य मानतो. ही एक सायंटिस्ट व्यक्ती आहे आणि ती YCM मध्ये आहे. बाकी मला नाव गाव काहीही माहीत नाही. नंबर दिला होता, वहिनी होत्या. आम्ही DYला गेलो. DYला त्यांना शक्य पसंत पडलं नाही. परत YCMला आलो. YCMला अशी अवस्था होती की अटेंडंट नव्हता. सर्व्हिस नर्सिंग हा कॉन्ट्रॅक्टमध्ये होते. त्यांनी क्लिअर सांगितलं की तुमचा माणूस असेल तरच तुम्ही इथं थांबवा, नाही तर दुसरीकडे ॲडमिशन घ्या. त्या कोविड वॉर्डमध्ये म्हणजे YCM म्हणू नये पण एक खुराडं होतं तेव्हा. आणि व्यक्ती कोण पडली होती तर आज सिनियर सायंटिस्ट. तिथं वेळ अशी होती की त्यांना ऑक्सिजन घेता येत नव्हता. त्यांना ऑक्सिजन बेड अवेलेबल करून दिला. तोपर्यंत वहिनी तर म्हणाल्या की DY नको, DYला जरा YCMपेक्षा चांगली हे होती. पण तिकडनं नाराज होऊन मी रस्त्यापर्यंत आलो. या रस्त्यातून आल्यानंतर या ब्रिजच्या खाली देशपांडेंना म्हटलं की या तुम्ही एक ॲडमिशन बघू आपण. आणि त्यांना बिर्लाला घेऊन गेलो. बिर्लाला बेड होत नव्हते तरीसुद्धा एक मनात की नाही ही योग्य व्यक्ती आणि याला मदत केली पाहिजे. कारण जेव्हा त्या लॉबीमध्ये सर बसले होते मदत घेऊन खाली, वॉर्डच्या चौकोनामध्ये नर्सिंग स्टाफ जिथं असतो तिथं मदतीला खाली बसलेले होते आणि तरी लक्ष दिलं जात नव्हतं. ब्रिजच्या खाली आल्यानंतर इमिजिएट मी बिर्ला गाठलं आणि अर्धा तासात मला तिथं वेकंट बेड करून दिला. जेव्हा तिकडनं ॲम्ब्युलन्सनी सर आले एक मोकळा मोठा श्वास घेतला त्यांनी आणि त्यावेळी आम्ही त्यांचं वेलकम केलं टाळ्या वाजवून. म्हटलं फिरा तुम्ही अजून, कारण तिथं ऑक्सिजनवर होते. पण जेव्हा ॲम्ब्युलन्समधून उतरले तर त्या लॉबीमध्ये त्यांना चालायला दिलं आणि तिथून गेल्यानंतर स्वतः रजिस्ट्रेशन केलं सरांनी. आणि अवघ्या 1.5 ते 2 तासात 3 दिवस या व्यक्तीला ICU लागलेला होता. ट्रीटमेंट या उत्तमच होत्या असं म्हणता येईल. पण अत्यावश्यक सेवा या व्यक्तीला हवी होती ती मला तुमच्याच कृष्ण भगवानने दिली. नाही तर या ब्रिज खाली मी घरी पण जाऊ शकत होतो, पण मला नाही. बिर्लाला ओढलं आणि हे काम सहजगत्या झालं. याच्यामध्ये 2.5 वर्षात आज खूप मोठं योगदान आहे इस्कॉन मंदिरमध्ये. ही सिनियर सायंटिस्ट DRDO मध्ये असून या इस्कॉन मंदिरामध्ये यांचं लेक्चर्स आणि फेसबुकवर तुम्ही बघितलं खूप मोठं योगदान आहे. परंतु मी आजपर्यंत कधीच कॉन्टॅक्ट केला नाही. आज जेव्हा चॅरिटेबल ट्रस्ट करायचं आहे तर किंबहुना कमर्शियल एक मनात विचार येतो की अरे मला कोणी क्लिप करता का. त्यात मी सांगू काय, काही फोटो होते पण सांगू काय. म्हणून मी सरना रिक्वेस्ट केली आणि त्यांना ती पार्श्वभूमी सांगितली आणि सहजगत्या जे त्यांचे शब्द आले मी सांगू शकत नाही, कारण ते शब्द इतके, मी सामान्य खूप माणूस आहे, ते जड शब्द होते. सरांची वाणी खूप मोठी आहे आणि मी खूप सामान्य माणूस आहे. पण मला एकच आहे की योग्य व्यक्तीसाठी तो परमेश्वर आला आणि माझ्याकडून काम करून घेतलं. धन्यवाद सर. अरे नाही सर. सर्वप्रथम सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त आमच्या जवळच्या परिवारातील म्हणजे विजय कुमार आणि श्रद्धाताई असल्यापासूनचा माझा संबंध आहे. ते याने सांगितलं की हा 16 वर्षाचा असताना त्याच्या अगोदरही मी त्याच्या बाबांना ओळखत होतो MSCBमुळे. तर सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तू म्हणतोस तू सामान्य आहेस पण तुझं कर्तृत्व असामान्य आहे. आणि मी एस्केपमध्ये असताना ज्यावेळेला त्याचा शेवटचा परवाचा कार्यक्रम होता त्यावेळेला मी सांगितलं होतं की
अशा व्यक्ती आहेत एस्केपमध्ये की ज्या कंपनीत तर काम करतातच आहे, पण कंपनीच्या बाहेरसुद्धा समाजोपयोगी काम करतात. आणि त्याच्यात मला याचा हेवा वाटतो, कारण मी सेवा करण्यात कमी आहे आणि मला सेवा करता येते किंवा सेवा करायला वेळ मिळत नाही असंही मी म्हणू शकेन. हरे कृष्ण. तर ह्या सगळ्या ह्याच्यात मला सांगावं असं वाटतं की जसं हा म्हणाला, हा 16 वर्षाचा असल्यापासून मला वाटतं माझ्या अनुभव कथनामध्ये सुद्धा सांगितलं आहे की त्याचे बाबा हा चेस एक्सपर्ट आहे म्हणून सांगायला मला भेटले. माझा मुलगा 4थीत होता, त्यावेळेला मी म्हटलं की चला बघूया. आणि ज्या वेळेला त्याने याला चेस खेळायला शिकवायला सुरुवात केली, त्यामुळे तो खूप पारंगत झाला. आणि मला आज सांगायला खूप आनंद वाटतो की आज माझा मुलगा अमेरिकेमध्ये एका वेगळ्या मोठ्या NVIDIA सारख्या कंपनीत लीड प्रोग्राम आर्किटेक्ट आहे आणि तो कॉम्प्युटरवर चेस खेळतो आणि कॉम्प्युटरला हरवतो. आणि याचं श्रेय स्वानंदचं आहे, हे मला नमूद करावं असं वाटतं. कंपनीत काम करताना स्ट्रॅटेजी लागतात, टॅक्टिक्स लागतात, त्या बुद्धिबळातूनच तो शिकला. आणि मला वाटतं त्याचं जे योगदान आहे समाजोपयोगी आहे. आरोग्य क्षेत्रातलं तर आत्ताच त्यांनी सांगितलं, कोविड काळात जी मदत केली ती ईश्वर समान आहे, त्याबद्दल तुला सॅल्यूट. आणि हे असंच तुझं काम चालू राहू दे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकजण नाव, ऐश्वर्य, पैसा कमवत असतो, परंतु ही जी पुण्याई त्याने याच्या आईवडिलांना सेवा करताना दिली हे मी स्वतः बघितलं आहे. मी माझ्या लेखामध्ये मी म्हटलं आहे की तिच्या आईंना श्वसनाचा त्रास होता. आणि कुठली सोसायटी नाही त्याच्याबद्दल गिरिराज कितव्या मजल्यावर होता? 4थ्या मजल्यावरची सोसायटी. आईला श्वसनाचा त्रास होत होता, त्यांनी तो फ्लॅट देऊन खालती आला, रो हाऊसमध्ये राहिला. हे त्या गिरिराजपासून मी आणि त्याची आली बहीण आली तुम्ही, त्यावेळेपासून माझा त्यांचा परिचय. आणि MSCBत असल्यामुळे एस्केपमध्ये असल्यामुळे लाईट गेले की पळत विजयकुमार लाईट चालू करा, आमचं प्रोडक्शन डाऊन होतं आहे. इथपासून माझी त्यांची मैत्री. असं कंपनीतलं कार्यक्षेत्र आणि नंतर सामाजिक त्याची ओळख आणि नंतर आमची घरगुती ओळख झाली. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो की हा माणूस प्रत्येक माणसाकरता झटत असतो. म्हणजे एक व्यक्ती तर मी त्याची बॉडी बघू शकत नव्हतो, मी आता बोलणार नव्हतो, पण मला तो प्रसंग आठवतोय की मी आता एवढे पेशंट बघतो, लोकमान्य असेल, निरामय असेल किंवा कोविडमध्ये आमचं फिजिओथेरपीचे स्टाफ जातात काम करायला, पण त्या रेल्वे रुळानजीकच्या ॲक्सिडेंटच्या पेशंट्सना त्यांनी इतकी मदत केली जीव तोडून. आणि तो डॉक्टरांशी भांडतो असं नाही आहे की डॉक्टर याला मदत करायला पाहिजे, म्हणजे जिथे आपण पण डेअरिंग करणार नाही अशा ठिकाणी हा काम करतो. ऑफकोर्स शिक्षण क्षेत्रामध्ये आता मी बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात आहे. आता एस्केप कंपनी सोडून मला बरीच वर्ष झाली, 17-18 वर्ष झाली. परंतु कुठल्याही गरजू विद्यार्थ्याला शिक्षण पाहिजे असेल तर तो मी असेल किंवा डॉक्टर अश्विनी असतील, त्यांच्याकडे तो हक्काने येणार आणि सांगणार यांना मदत केली पाहिजे. आणि ऑफकोर्स आम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे मी मदत करतो. तर असं हे बहुगुणी कर्तृत्ववान, कार्यशील आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व आज 50शी गाठतं आहे, त्याचा मला खूप आनंद वाटतोय. आणि मी या कार्यक्रमाचा भाग होतो आहे. मी आता पुण्यातनं आलो खूप घाईनी, कारण म्हटलं तुझा भाग होता 8 वाजेपर्यंत पोचायचं म्हणून. तर नाही, या चांगल्या प्रसंगी मला नक्कीच सहभागी व्हायला आवडेल. तुझं कौतुक ऐकावं आवडेल. मधु काका पण आहे तिथे, म्हणजे सिनियर मोस्ट लोकही आहेत की ज्यांनी तुझं लहानपण, बालपण, तारुण्य आणि आता 50शी ही जवळून बघितली आहे. आणि तू फेसबुकवर पण ॲक्टिव्ह असतो, मी नसतो तेवढा, परंतु काका तुम्ही पण ॲक्टिव्ह असता. मला आनंद आहे की तुम्ही कम्युनिकेट करता आणि या वयातही तुम्ही फेस स्मार्ट आहातच, पण फेसबुक स्मार्ट आहे यार, हे मला लवकरच कळलं. तर पुन्हा एकदा सावनी आता या कुटुंबाबद्दल बोलतो मी. म्हणजे त्याचं तर एस्केपमधलं काम मी जवळून बघितलं आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड शिफ्ट, आणि त्याची कौटुंबिक साथ. मला आज म्हणजे प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुष असतो असं म्हणतो, पण मी उलटं म्हणेन, प्रत्येक हा जो कार्यकुशल आणि खूप बिझी असतो, पण त्याला साथ सावलीने दिलेली आहे.
आणि म्हणून तुझंही कौतुक मला करावंसं वाटतं. आणि खूप हसतमुखाने ते सुद्धा कुठलंही काम कुठलीही गोष्ट हे हसतमुखाने करते. आणि ही साथ तो अशीच 100पर्यंत देत राहणार. त्यामुळे हो द्यायलाच पाहिजे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आता हा इतका मेडिकल फील्डमध्ये काम करतो की तुमच्या दोघांचं आणि आपलं तेजवाली त्यांचंही सगळ्यांचं आयुष्य निकोप निरामय आणि आनंदी जावं. कारण हे सगळं शेवटी तू दुसऱ्यांकरता करतोस. पण थोडंसं मी म्हणेन की सावलीला पण जरा बाहेर फिरायला घेऊन जा. कारण कुठल्याही सुट्टीच्या दिवशी हा कुठेतरी बिझी असतो. जनरली तीही अपेक्षा असते. आणि मी प्रत्येक एस्केपच्या कामगाराला रिटायर झाल्यानंतर हेच सांगतो. रादर इथे बोडके पण बसले आहेत की तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड करता. तुमच्या स्त्रिया तुमच्या बायका घर सांभाळतात, मुलांना सांभाळतात, तुम्ही फक्त कंपनीचं काम सांभाळता. पण रिटायरमेंट झाल्यानंतर थोडंसं घराकडे पण लक्ष द्या. त्याप्रमाणे त्यांना काय आवडेल ते करा. मी असं म्हणतो जे काय फिरायला नेलंच पाहिजे असं नाही, परंतु ते केलं तर सुख समाधान आणि शांती तुमच्या पायाशी लोळत आहेच. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्हा दोघांना दीर्घायुष्य आणि आभाळभर शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. खूप मोठ्या मोठ्या सभा, मोठे मोठे संमेलनं, परिषदा, इथं बोलणं फार सोपं असतं आणि त्याचा सिलेबस माहिती असतो. आपण काय बोलू हे समोरच्यालाही माहिती असतं. पण असे जेव्हा घरगुती कार्यक्रम होतात त्यावेळेला त्या भावनेत आपण अडकतो. हा असाच अचानक माझ्या परिचयाचा झाला आणि तो प्रसंग फार विचित्र होता. आपल्या माहिती आहे स्वामी समर्थांचा मठ मी बांधला आहे. हजारो लोक तिथे येतात. मी नोकरी सोडल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर राजकारणही थांबवलं होतं आणि पूर्णतः स्वामी संघ आणि संगीत या तिनामध्येच मी फक्त स्वतःला वाहून घेतलं. तर त्या दिवशी मी सकाळी नेहमीप्रमाणे दर्शनाला मठामध्ये गेलो होतो. आपल्याला सांगायला हरकत नाही, मला इंट्युशन पॉवर खूप आहे. त्यामुळे माझ्यासमोर तो म्हणजे खोटं बोलू शकत नाही. काय त्याच्या आतमध्ये चाललंय वेगवेगळं ते सगळं कळत असतं. स्वामींची कृपा मला लहानपणापासून पूर्ण. आणि मी स्वामींच्या तिथे नमस्कार करत होतो, वळलो तेवढ्यात हा मोटरसायकलवरून तिथला आणि इकडे तिकडे पाहिलं आणि किक मारून परत मागे फिरवलं. मला स्वामी सांगत होते की त्या मुलाला तुझ्याशी बोलायचं, आपण विश्वास ठेवू नका. आम्ही चटकन मागे वळलो आणि टाळी वाजवून त्याला मागे बोलवणार होतो, पण ती वेळ आलीच नाही. तो स्वतःच गाडी मागे घेऊन आला. मी म्हटलं अरे कशासाठी आला होतास? त्याने सांगितलं नुकतंच आईचं निधन झालं आणि मला पुढच्या क्रियाकर्म करण्यासाठी चांगले गुरुजी पाहिजे. आणि तेव्हा त्याचे शब्द काय होते माहिती आहे का? तो म्हणाला माझी आई खूप चांगली होती हो, त्यामुळे गुरुजी सुद्धा मला खूप चांगलं. काय बोलू शकतो हा मुलगा? माझ्या अंगावर काटा आला. मी त्याला घट्ट मिठून लागली. म्हटलं राजा नको का घेतो. माझ्या आता 60-70 वर्ष चिंचवडला राहतोय, त्यामुळे भरपूर ओळखी आहेत, पटकन कामं होऊ शकतात. त्या दिवशी खरंच मला स्वामींनी का सांगितलं ते मला कळलं नाही. त्यानंतर जेव्हा जेव्हा स्वानंद भेटला तर तो मला स्वामींचा प्रसादच वाटायचा. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, आईबद्दलचं त्याचं प्रेम, टोकाचं प्रेम तुम्हाला आता कल्पना असेल. आणि विजयरावांचा स्वभाव वेगळा, आईचा वेगळा, याचा वेगळा, आमची सावली तर खूपच वेगळी. आणि दक्षता प्रॉडक्ट तर काय बोलायला तुम्ही. हे सगळं कुटुंब माझा घरचाच झालं.
माझा तिसरा मुलगा, मी त्याला काय म्हणतो म्हणून नंतरचा तिसरा मुलगा झाला. आणि दुसरा काही त्याला भेटला तेव्हा तो मला खांद्यावर डोकं ठेवून रडला. काय नाही झालं अचानक. तुम्हाला काका मला रडायला जागाच मिळत नव्हती. मन मोकळं करायला कोणी नव्हतंच असं मनुष्य. असं पायच माझ्यासमोर नव्हतं की खाली वाकून नमस्कार करावं, पाय धरा. मला काय माहीत नाही, पण तुम्ही रागावलं तरी हरकत नाही, पण मी तुमचा खांदा भिजवणार आणि रडणार आहे. आणि खरं सांगतो त्या दिवशी त्यांनी मन खूप मोकळं करून घेतलं. आणि मी वडिलांच्या भूमिकेतून, गुरुच्या भूमिकेतून त्याला जेवढे आशीर्वाद देता आले तेवढे दिले. आणि त्यानंतरचं मग पुढचं मी आता इथे सांगत बसत नाही. पण कोविडच्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की चेहरासुद्धा बघायला घरची माणसं येऊ शकत नाही आणि यायची इच्छा असली तरी नियमामुळे काही करता येत नाही. माझे अत्यंत जवळचे 100हून अधिक मित्र हे त्या काळामध्ये गेले. घरी बसून रडण्यापलीकडे मला काही करता येतात. जवळचे नातेवाईक बरं जायचं म्हटलं तर आमच्या घरचे सुद्धा म्हणायचे अजिबात जायचं नाही, तुम्हाला काय या वयामध्ये कसली परिस्थिती. त्यामुळे आतमध्ये खूप हे व्हायचं. आणि त्या काळामध्ये हा स्वानंद झपाटल्यासारखं सगळीकडे फिरत होता. तुम्ही मला ते सांगितलं तुमच्याकडे काटा आला अंगावर. स्वामींनी उभीच नाही निवडलं याला, वेड्यासारखा पडतो, काळजी नाही. आणि झाला ना त्याला सुद्धा कोण, दोघांनाही त्रास झाला. तुमच्याच एस्केप कंपनीने त्याला काही दिवस वेगळं राहायला जागा दिली. चेहरा गोंडस, आज 50च आहे, पण 20 ते 25 या वयात काय काय गडबड केली असेल ते तर त्याला माहिती. इतका सुंदर दिसायला आंधळी मुलगी सुद्धा म्हणायची याला थोडंसं भेटावं. पर्सनॅलिटी अतिशय चांगली, पण मी ते पूर्ण करतो कारण त्याच्यावर ते संस्कार आईचे इतके चांगले होते. तो घसरला नाही, बावरला नाही, योग्य त्या दिशेने योग्य पद्धतीने चालत राहिला. कोविडच्या काळामधलं केवळ त्याचा कौतुकपणा गणपतीच्या स्पर्धेमध्ये एवढ्याशा जागेमध्ये किती कल्पकतेने तो गणपतीची आरास करतो आजही. आणि सर्वांची मी आमचा यशवंत इतका तापट भोसले आज आलेले दिसत नाही. हां, तो कधी त्याचं पटकन कोणाची जमणं शकत नाही. आता अगदी खास मित्र होऊन गेला. नाना आमचा आला आता कांबळे, सिलेक्टिव्ह पर्सनॅलिटी. उगीच कोणाची मित्र मैत्री करणार नाही. त्याचे वडील माझ्याबरोबर पत्रकार होते, खूप मोठे होते, 10वी कांबळे, पवना समाचारचे. ही सगळी माणसं लांबची लांबची आणि जोडली कशी. बोलणं गोड, दिसणं गोड, हसणं गोड आणि कर्तृत्व अफाट. तेव्हा मी त्याचा बॉस होतो. पण गेल्या ऑलमोस्ट आता 34 वर्ष झाली, 32 वर्ष आमची मैत्री आहे. म्हणजे गेल्या आता 25 वर्षांनी म्हणून मैत्री आहे. तर ते तेव्हाचं नातं वेगळं होतं. हे नातं एका वेगळ्या नात्यामध्ये कन्वर्ट झालं आणि त्याचं सगळं श्रेय मला ॲक्च्युली स्वानंदलाच द्यायला पाहिजे. आणि जसं माझ्या आधी अभय कुलकर्णी बोलले, आपण बोलला, तुम्ही जसं वर्णन केलेलं आहे स्वानंदचं, तशा टाईपची त्याची पर्सनॅलिटी आहे आणि तशा टाईपचं त्याचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक गोष्टीत तो अग्रणी आहे. आयुष्यामध्ये प्रत्येक रोल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे. मग तो मुलाचा रोल असू दे, नवऱ्याचा रोल असू दे, मित्राचा रोल असू दे, कंपनीमधलं त्याचं काम असू दे, या सगळ्या भूमिका करताना मी त्याला पाहिलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी बजावलेली भूमिकाही वाखाणली होती. गेल्या काही वर्षात, स्पेशली लास्ट साधारण 10 वर्ष 12 वर्षापासून एक समाजसेवेचा असं म्हणतात की त्यांनी वसा घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीने त्याने स्वतःला वाहून घेतलं आणि ज्या पद्धतीने तो समाजाच्या सगळ्या व्यक्तींना मदत करतो आहे, खूपच उल्लेखनीय आणि वाखाणण्यासारखे काम आहे. आणि प्रसंगी मला कल्पना आहे, कारण आम्ही जवळचे मित्र होतो, आम्ही टचमध्ये आहे एकमेकांच्या. येस, म्हणजे प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून लोकांना मदत करणे हा गुण फार कमी लोकांमध्ये दिसतो. तो त्याच्यामध्ये आहे. गरजू मुलांना मदत करणं, त्यांना शिक्षणासाठी मदत करणं आणि पुढे देखील त्यांना
कुठे कशा पद्धतीने मार्गी लावता येईल त्यांच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये याकडे लक्ष पुरवणं आणि वैद्यकीय त्याबद्दल आता बरेच लोक इथे येऊन बोलून गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी लोकांना केलेली मदत, कोविडच्या काळामध्ये त्यांनी लोकांना केलेली मदत खूप खूप उल्लेखनीय आहे. तर आजचं ओकेजन खूप चांगलं ओकेजन आहे. सानाचा 50वा वाढदिवस आहे, तर मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो या 50च्या वाढदिवसानिमित्त. आणि ही जी ट्रस्टची संकल्पना आहे ही खूप चांगली संकल्पना आहे. या कल्पनेमुळे कदाचित स्वानंदला बऱ्याच गोष्टीत मदत मिळू शकते. एक तर एक प्रकारचं एक सांघिक काम होईल, प्लस याच्यामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून जो आर्थिक सपोर्ट मिळणार आहे तो त्याला मिळेल, ज्यामुळे मला असं वाटतं की त्याचं काम त्याला चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल. सो माझ्याकडून त्याला त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी धन्यवाद, उर्वरित आयुष्यासाठी शुभ आयुष्यात आणि शुभेच्छा. आणि ऑफकोर्स ट्रस्टच्या आणि मला खात्री आहे की ट्रस्टचं काम जेव्हा सुरू होईल मला माहिती आहे की स्वानंद चांगल्या पद्धतीने काम पुढे नेईल आणि या ट्रस्टच्या माध्यमातून तो खूप चांगल्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने समाजाच्या सर्व लोकांची सेवा करू शकेल आणि त्यासाठी पण त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. करत असताना माहीत नाही, पण ही आईपासून सुरुवात झाली होती. आईला आजारपण असायचं आणि त्यावेळी समोरच्या व्यक्तीचं दुःख बघताना त्याला मदत करत होतो. स्वार्थ भावना अशी झाली की त्याला मदत करताना ते माझ्या आईला उपयोगी पडेल आणि याच्यातून सुरुवात झालेला हा स्वानंद आहे. माहित नाही पण ती वेडी का स्वार्थ का काय मला शब्द नाही, पण माझ्या आईला प्रत्येक वेळी ICUतून क्रिटिकल कंडिशनमधून ती जेव्हा बाहेर यायची तेव्हा तेच जे काही शुभाशीर्वाद असतील ते मला उपयोगी पडत होते. 7 वर्षापूर्वी आई गेली, पण ते कार्य कंटिन्यू पुढं होत गेलं. पण या दरम्यानमध्ये हे येण्याचं कारण असं आहे की पिंपरी चिंचवड कमिशनरकडं मी काही कंप्लेंट घेऊन गेलो YCMच्या. तेव्हा त्यांनी सांगितलं आणि ते सगळं पाहिल्यानंतर त्यांनी विचारलं तुमची NGO आहे का? म्हटलं नाही, एकला चलो आहे. त्यांना ते पटकन मी एकला चलो म्हटल्यानंतर ते समजलं नाही. मीन्स म्हटलं नाही मी एकटाच काम करतो. त्यानंतर त्यांनी मला NGO प्रस्थापित करावी आणि तुम्ही काम करावं हे त्यांनी मला तिथं प्रेरित केलं. मग अनेक लोकांना मी चर्चा केली, अभय सर असो नाही तर अजून नाना असो, माझे यशवंत भाऊ आता मुंबईवरून त्यांचं एक हायकोर्टात महत्त्वाचं काम होतं आणि उद्या परत हायकोर्टात काम आहे, पण केवळ ते माझ्यासाठी थोड्या वेळात येत आहेत. काय मिळतं तर शुभेच्छा, शुभ आशीर्वाद. पण हा जो काही एक जर पैशा रूपात नाही तर वेगळ्या आशीर्वादाच्या रूपात मला जर का काही मिळालं असेल तर माझी मुलगी भागवत कुटुंबाची सोन झाली. गुरुजी प्लीज, भागवत गुरुजी हे उत्तम म्हणजे ओळख करून देताना किमान 12 वर्षापूर्वी एवढ्या डिग्र्या असलेल्या ज्यांच्या 6 डिग्र्या आहेत आणि ज्योतिषी आहेत ते बोर्ड बघून मी गेलेलो त्यांच्याकडं. ती 12 वर्षाची मैत्री नंतर आमची व्याही म्हणून झाल्या. कर्तृत्वान जावई श्री प्लीज उशीर आले, त्याचे क्लासेस होते म्हणून. तर मिळतं काय तर मला अशी लोक मिळतात की ज्यांना शब्दात सांगू शकत नाही. पुण्य काय हे यांच्या रूपात कळतं. पण एवढं मात्र आहे की समाधानी असल्यामुळे कुठलाही बाप म्हणजे मला शब्द काही वेळा आवड होतात आहे कारण मी वक्ता नाहीये, पण जेव्हा आपली मुलगी खूप समाधानी असते ना तेव्हा बाकी बापाला दुसरं काहीच लागत नाही. आणि त्या ईश्वराने त्या परमशक्तीने मला हे माझे व्याही आणि कर्तृत्वान जावई हे दिलेले आणि हेच प्रेरित काम जेव्हा मी बोललो घरच्यांशी तेव्हा मला इमिजिएट पहिली साथ दिली ते श्री सरांनी. हो, तुझी बायको मला म्हणती
त्याला श्री सर म्हणा. म्हटलं ठीक आहे, पण ऍक्च्युली असो, खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि ते मिळालं. जी काही सेवा मिळाली केली, आता याच्या पुढं अजून करायची आहे. कारण गरिबांकडं ॲडमिशन होतं पण औषधाला पैसे नसतात, बाहेर गावून आलेले असतात, त्यांना डबा खायला पण नसतो आणि महिना महिना मुक्काम इथं YCM नाही तर DY पाटीलमध्ये करणारी लोक आहेत. तर ती किमान 1-2 खोल्या घेऊन त्यांना तिथं राहता येईल, त्यांना डबे देता येईल किंवा 2-5 हजाराची औषधाची मदत करता येईल, या दृष्टीने हा केलेला फक्त एक प्रयत्न आहे आणि हे तुमच्या सगळ्यांनी सहकार्य केल्यावरच होणार आहे. सहकार्य असेल, आर्थिक असेल, पाठबळ असेल, शक्तीचं पण असेल तर मला हे काम करायला इझी पडू शकतं. आणि या खूप व्यस्त वेळात सुद्धा मला पहिल्यांदा हो म्हटलेला माझा जावई श्री की बाबा मी तयार आहे, तुम्ही फक्त हे करा. त्यामुळे स्वप्न जे बघतोय ते सत्यात आणण्यासाठी मला माझी मिसेस, मुलगी, जावई, बहीण आणि मित्रपरिवार हे सगळे सहकार्य करतात आहे. आणि खूप बरं वाटतंय की 50 वर्षात किमान 25 वर्ष आपण कुठेतरी समाजात योगदान देतोय. काउंटेबल काय आहे तर हे दिसतंय, बस बाकी काही शब्द नाही. आणि खूप म्हणजे जास्त समाधान आहे, मान्य करतो. भरण्या घरचा आहे. तेही आता कमी खर्च करीन मी, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण निश्चित जे तुम्ही आज माझ्यावर प्रेम करताय, सिनियर सिटीजन आहेत की त्यांना जागा नव्हती, त्यांना जागा मिळाली नंतर काय, आणि आतोनात मनापासनं हे जे आशीर्वाद आहेत, प्रेम आहे, तर भरभरून सगळं मिळतंय. आणि विशेष म्हणजे माझे बुद्धिबळातले केतन खैरे आणि जोएल सर मला गेली 3 वर्ष सांगतात आहे, सोनल असं करू नको तर रस कर. आज तेही त्यांच्या व्यापातून मोठे वास्तुतज्ञ आहेत. जोएल सर, केतन हे बुद्धिबळातले आणि बाकी आर्किटेक्ट म्हणून त्यांचंही काम आहे. खूप लांबणं सगळे आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना मी धन्यवाद म्हणतोय. आणि एक 10 मिनिटातच आपण केक कटिंग करतोय, कारण माझे आदरणीय भाऊ यशवंत भाऊ ते येतात आहे म्हणून मी थांबलोय. तोपर्यंत आपण 1-2 मनोगत घेऊया प्लीज. स्वानंद राजपाटक यांनी आता जे एक वाक्य उच्चार केला की आपली मुलगी जर का समजा सुखी असेल तर बापाला ते भरभरून आल्यासारखं, आणि तेच सुख मला पण मिळेल आहे. आज त्यांच्यामुळं माझी मुलगी एका घरी अगदी सुखाने आहे. पानसे सर येत असतील पण चिगवली आलेली आहे, मॅडम आलेले आहेत. हां, हे काय सर, हे काय पानसे सर माझे व्याही येत आहेत. अगदी गौरीसाठी स्थळ बघण्यापासून सगळ्या गोष्टी, अगदी बँकेट हॉल फिक्स करण्यापासून, गुरुजी पाहण्यापासून, मेनू फिक्स करण्यापासून, मेनूची चव, वेलकम ड्रिंक, आणि म्हणजे स्वानंद सरांचे बरेचसे गुण आहेत की जे सांगत बसलो तर रात्र सुद्धा पूर्ण नाही, इतके ॲट्रिब्यूट्स त्यांचे आहेत. पण मॅनेजमेंट, एखाद्या कार्याचं सुनियोजन, परफेक्ट मॅनेजमेंट. गौरीच्या लग्नामध्ये त्यांनी ज्या काही डेडलाईन्स दिल्या होत्या, ह्या वेळेमध्ये हे कार्य व्हायला पाहिजे, हळद एवढ्या वाजता व्हायला पाहिजे, साखरपुडा एवढ्या वेळेस व्हायला पाहिजे, सकाळच्या विधी यावेळेस व्हायला पाहिजे, आणि बरोबर ते करून घेतले त्यांनी. म्हणजे अक्षरशः आम्हाला कोणत्याही प्रकारचा, कुठल्याही प्रकारचा तणाव किंवा कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम तिथं आलेला नव्हता. एवढं मोठं लग्न सहजपणे त्यांनी पार पाडलं. अजून एक महत्त्वाचा त्यांचा एक गुण मला चांगला भावतो तो असा की त्यांनी कधी माणसांमध्ये भेद केला नाही. धर्मभेद म्हणा, जातीभेद म्हणा किंवा गरीब श्रीमंत, हे त्यांनी अजिबात थारा ह्या गोष्टी त्यांनी दिला नाही. आणि जेवढं म्हणून लोकांना मदत करता येईल, एखाद्या गरीबाला म्हणा, बऱ्याच विद्यार्थ्यांची फीस त्यांनी भरलेली आहे. बरेच असे पीडित की ज्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे,
त्यांना सरांनी कोरोना काळामध्ये ज्यावेळेस आपण सगळे घाबरत होतो की हा आपण कोरोनाच्या पेशंट जवळ गेला असता आपल्याला सुद्धा कोरोना होईल, इवन इतकं की एखादा जवळचा नातेवाईक एक्सपायर झाला तरी सुद्धा त्याचे नातेवाईक त्याला दहन करण्यासाठी जात नव्हते. अशा वेळेस अशी परिस्थिती असताना कोणताही पीपीई सूट नसताना रिक्षामध्ये पेशंटला घेऊन त्यांनी कॉट्स मिळवून दिलेलं आहे, ॲडमिट केलेलं आहे. आणि म्हणून कॉर्पोरेशनने आणि बऱ्याचशा संस्थांनी त्यांचा पुरस्कार सुद्धा केलेला आहे. एक छोटीशी गोष्ट कमी माहीत असलेली मी तुम्हाला सांगतो. मला काल पल्लवी म्हणाली, मिसेस म्हणाली की तुमचे आशीर्वाद असू द्या स्वानंदच्या कार्याला. लहानपणी 10वी-12वीला असताना एक सकाळी सकाळी एक भजन मला कानी पडायचं, अभंग. कानोबा तुझी घोंगडी साविली असं काहीतरी ते अभंग असायचं. आणि माझ्या मनावर सारखा प्रश्न आहे, कानोबा कोण? भीमसेन जोशींची ते. नंतर कळलं की कानोबा म्हणजे साधारणतः 1200-1300 वर्षापूर्वी, म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्याही आधीपासून बाबरच्या क्षेत्रामध्ये त्यांचं मंदिर सुद्धा आहे. आणि मी असं पण वाचलेलं आहे की चांगदेव महाराज जे 1400 वर्ष जगलेले होते, ते ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शन आले तर त्यावेळेस ते पहिल्यांदा तिथं कानोबाच्या दर्शनाला थांबून मग नंतर आले होते. तर त्यांच्या वंशातले हे कानोबा, म्हणजे ज्यांच्याबद्दल कधी मला 10वी-12वीला ते काही कानोबा कोण त्यांच्या वंशातले आज माझे आई आहेत. तर त्यांना मी काय आशीर्वाद देणार हा मोठा प्रश्न. तर आम्ही सर्वजण खरंच फार सुखी आहोत. आणि त्यांनी जे मनावर घेतलेलं आहे, सहाय्य नावाची जी काय चॅरिटेबल ट्रस्ट आहे, आतापर्यंत कसं होतं की पर्सनल लेवलवरती ते कार्य करत होते, लोकांना मदत करत होते. पण कुठंतरी वैयक्तिक लेवलवर काहीतरी अडचणी आहे, कुठंतरी मर्यादा असतात. पण आता ह्या संस्थेच्या द्वारे तुम्हाला बरेचसे सोबती मिळतील, बरेचसे सांगाते मिळतील आणि तुम्ही अनेक दिशांनी अनेक प्रकारे हे कार्य वाढू शकाल. आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हे यांचं कार्य केवळ पिंपरी चिंचवडपर्यंत न राहता, पुण्यापर्यंत न राहता महाराष्ट्र, राष्ट्र, देश आणि ग्लोबल हो. नमस्कार, माझं नाव श्री हृदय भागवत आहे. आणि 2-2.5 वर्षापूर्वी माझं आणि दक्षिणाच्या लग्न झालं. लोकांना आधीपासून ओळखत होतो आणि म्हणून लग्नाच्या आधी पण मी बाबांना वगैरे भेटायचो. तर त्यावेळेसपासून मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. तर आधी तर जनरली जसं तुम्ही एकमेकांना ओळखतात तो एकदम बेसिक असतो, म्हणून त्यावेळेस एवढं काय माहीत नव्हतं. बट हळूहळू जसं दिवस गेले, टाईम गेला, तसं कळालं की एक परफेक्शनिस्ट नावाची गोष्ट असते. तर ती फार कमी लोकांमध्ये बघायला मिळते. तर ती मी यांच्यामध्ये बघितली की जर का कोणतं काही कार्य करायचं असेल तर ते परफेक्ट झालं पाहिजे. माझं परफेक्ट आणि त्यांच्या परफेक्टमध्ये खूप फरक आहे. माझं परफेक्ट हे 30%ला संपतं, त्यांचं ते 100-200%ला पण नाही संपत काय. आणि जनरली माणसांची काहीतरी एक कॅपॅसिटी असते आणि काही कमी असते, काही जास्त असते. पण मी यांच्या बाबतीत बघितलं की त्यांची खूप म्हणजे एक्स्ट्रीम जास्त आहे. सगळे थकतील तरी एक वन मॅन आर्मी कायम पुढे धावत असणार आहे. हे तर मी लग्नाच्या वेळेस बघितलंच. बट इन जनरल ज्यावेळेस पण मम्मीला काय हॉस्पिटलमध्ये वगैरे घ्यायचं असेल तर मी थकायचो, पण मी असेच पळत जायचे. ते म्हणतात पण माहीत नाही त्यावेळेस कशी काय ताकद येते किंवा कसं काय, पण त्यांच्याची एनर्जी लेवल आहे ती एकदम चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90% ऑफ ती लोक काहीच करत नाही. हे त्याच्यात पण म्हणजे असं नाही की त्यांनी जॉबकडे दुर्लक्ष केलं, ते त्यांचं डे टू डे काम जे आहे ते सगळं करतात. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धाही ते एक वेगळा टाईम काढून त्याच्यातून पण एक लोकांना हेल्प व्हावी असे कार्य करतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनेस्ट. आता ऑनेस्ट म्हणजे लोकांना वाटतं प्रामाणिक, हे तुमच्याशी पण प्रामाणिक आहे, स्वतःशी पण आहेत आणि ते जे काम करतायत त्या कामाशी पण ते प्रामाणिक आहेत. म्हणजे त्यांचे असं आहे की त्या कामाला गर्व वाटतो की ते काम ह्यांनी केलं. तर अशा काही गोष्टी आहेत. आणि आम्ही इव्हेंट्सला वगैरे जातो, जेवढे ते कर्मप्रधान आहेत तेवढेच ते एन्जॉयमेंटमध्ये पण पुढे आहे. त्यांना असं एन्जॉय करताना एन्जॉयमेंट त्यांना आवडते आणि लहान सहान गोष्टी पण ते एन्जॉय करतात. आणि काय काय वेळेस ते एकदम असं मुलासारखं एन्जॉय करतात, लहान मुलासारखं.
म्हणून वाटत नाही की हा त्यांचा 50th बर्थडे आहे. अजून तर ते यंगच आहेत स्वभावाने आणि त्यांच्या नेचरने, म्हणून अजून भरपूर असे बर्थडे येणार आहेत. सो हॅपी बर्थडे अगेन बाबा. सर्वसामान्यांची, विचारकरांची बुद्धी संपते. त्यामुळे त्यानंतर जे व्यक्तिमत्व समोर होते ते नाना. 4 वर्षामध्ये यशवंत भाऊंच्यामुळे माझी नानांची भेट झाली आणि ती इतकी घट्ट मैत्रीमध्ये हे झालं. तर यांचे विशेष म्हणजे काय, तर आपल्या पलीकडचे विचार हे नाना आहेत. म्हणजे एन्सायक्लोपीडिया आणि बाकी काय काय गुगल वगैरे काय आहे ते सगळं स्टोअर बहुतेक यांच्यातच आहे. पवना संभाषणचे संपादक आहेत. त्यांच्या वडिलांविषयी सुद्धा खूप खूप ऐकले सगळ्यांकडनं. तर नाना 2 शब्द. मुळात सगळेजण एवढं भरभरून बोलल्यानंतर मी काय बोलणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकदा विष्णू भगवंत ठरवतात की आपण विश्रांती घ्यायची, खूप काम केले, थोडंसं आपल्याला पण विश्रांती पाहिजे. तर आपण विश्रांती घ्यायला गेल्यानंतर हे सगळा हा फापट पसारा सांभाळणार कोण. तर त्यांनी इंद्रांना सांगितलं की मी विश्रांतीला चाललोय, माझ्या कामाची जबाबदारी तुझ्याकडे देतोय, तू हे सगळं सांभाळ. इंद्र एकदम खुश होतो. भगवंताचं काम आपल्याला मिळतंय म्हटल्यानंतर तो मुळात म्हणजे आधीपासूनच खूप हे होता की विष्णू भगवंताचं काम आपल्याला मिळावं, आणि त्या स्वतः भगवंतांनीच सांगितलं की तू सांभाळ म्हटल्यानंतर भगवंत विश्रांतीला जातात. इंद्र सगळं कारभार सांभाळायला लागतो आणि बघतो की जगामध्ये काय चाललंय, हे सगळा अनाचार, भ्रष्टाचार, हा सगळा गोंधळ, सगळा हे काय, भगवंत हे असलं जग सांभाळतात. त्याला खूप राग येतो. तो म्हणतो नाही, आता म्हणतो भगवंत परत जागेहून येण्यापूर्वी हे सगळं आपण स्वच्छ करून टाकू. भगवंत खुश होऊन जाते. इंद्र पर्जन्यवृष्टी करून टाकतो. सगळीकडे हाहाकार, गोंधळ सगळीकडे होतो. शेकडो लोक हे होतात. पृथ्वीवरती सगळा गोंधळ चालू झाल्यानंतर सगळ्या त्या आवाजाने, कलकलाटाने भगवंतांना जाग येते. ते बघतात तर अरे बापरे, हे काय सगळी पर्जन्यवृष्टी कसं काय. इंद्राला बोलवतात, म्हणतात अरे तुला मी सांभाळायला दिलं होते, काय हे कसला हाहाकार, कसला आवाज. म्हटले इंद्र अगदी गर्वाने त्यांना सांगतात की भगवंत हे काय जग सांभाळत होता तुम्ही, मी सगळं स्वच्छ करून टाकतोय, मी सगळे पर्जन्यवृष्टी केली, हे सगळं पापी सगळं जग संपून टाकतो. भगवंत म्हणतात अरे चूक करतोय तू, ते थांबव पहिल्यांदा. तो का म्हणतो, थांबव जरा. इंद्र मग पर्जन्यवृष्टी थांबवतो आणि मग विष्णू भगवंत म्हणतात की चल तू काय केलेस ते जरा बघ, आपण पृथ्वी तलावरती जाऊ आणि बघूया तू काय केलेलेस ते नक्की. पण नंतर जायचं तर आपण मनुष्य ह्याच्यामध्ये जायचं, आपण परमेश्वर म्हणून जायचं नाही. ते म्हणतात ठीक आहे. 2 जण पृथ्वीवरती फेरफटका मारायला निघतात. सगळीकडे पाण्यामुळे ह्याच्यामुळे सगळे चिखल, सगळे अनेक जीव मेलेले असतात, सगळा हे झालेला असतो, अतिशय विदर्भ अवस्था झालेली असते. हे सगळं बघत असताना, चालत असताना, बघत असताना इंद्र अगदी अभिमानाने सांगत होतो बघा हे कसं सगळं स्वच्छ केलंय मी. विष्णू भगवंत म्हणतात थांब जरा, चल. थोडा वेळ होतो, दोघंही दमतात, भूक लागलेली असते. विष्णू भगवंत म्हणतात भूक लागली, आपण जरा थांबूया, आपण जरा थांबूया, काहीतरी न्याहारी करूया आणि मग पुढे जाऊया. भगवंतांनी त्यांच्या ह्याच्याबरोबर एक भाकरीचा तुकडा आणि काही आणलेलं असतं, ते एका झाडाखाली बसतात आणि खायला सुरुवात करतात. हे खात असताना त्याच वेळेस एक बाई एक आपल्या लहान मुलीला घेऊन ओढत ओढत फटफटत चाललेली असते. ती बारकी मुलगी पण खूप भुकेलेली असते. हे दोघं जेवताना बघितल्यानंतर ती मागं वळून त्यांच्याकडे बघत असते आणि आशेने की आपल्याला पण एखादा घास मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत असते. इंद्राच्या लक्षात येतं. इंद्र तर आपल्या भाकरीतला एक तुकडा तोडतो आणि तो तिला द्यायला जातो. ती मुलगी हातात घेते, पण तेवढ्यात आई तिच्या अंगावरती म्हणजे धपाटा मारते आणि ती भाकरी माघारी द्यायला लावते. म्हणजे माघारी दे. इंद्र अरे त्यांना भूक लागलेली तिला, तर तिला देऊ दे. ते म्हणते अजिबात नाही, ती भीक मागून जगणार नाही.
म्हणजे मरणासन्न अवस्थेमध्ये असतानाही एक आई आपल्या मुलीला अशा परिस्थितीमध्ये हे करत होती. हे बघितल्यानंतर इंद्रालाही खूप वाईट वाटतं आणि तो भगवंताजवळ म्हणतो, बघा ना भगवंत, ह्या अशी पण लोक आहेत. मग भगवंत म्हणतात की तुला हेच दाखवायला मी इथं आता आणलेलं होतं की हे जग फक्त अशा लोकांनी भरलेलं नाही, तर अशीही लोक आहेत, ह्यांच्यासाठी म्हणून सगळं मला वाचवायचं आहे आणि ते वाचवण्यासाठी हे करण्यासाठी हा सगळा खटाटोप माझा चाललेला आहे. अशा जे काही ही पुण्यवंत किंवा अशी जी लोक आहेत की ज्यांच्यामुळे आमच्यासारखी नालायक माणसं पण या जगात जगू नये, यासारख्या लोकांच्या मुळेच आज आपण इथं आहोत असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानदेवांनी खूप सुंदर 4 ओळीमध्ये जे अशा लोकांचं कौतुक केले की म्हणजे भाग्यवंत कोणाला म्हणायचं की सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं बुद्धिवान, धार्मिको वंशपुण्येनं, आत्मपुण्येनं भाग्यवान. भाग्यवंत मनुष्य फक्त आत्मपुण्याईने ठरतो, तो बाकी कशा नाही. अशा भाग्यवंतांचं सानिध्य मला लाभलं आणि खूप म्हणजे त्याच्यामुळं खूप काही त्या ट्रस्टच्या बद्दल त्यांनी माझ्याशी चर्चा केली. मी अनेक गोष्टी त्यांना सुचवल्या. खूप चांगलं काम आहे पण खूप धाडसाचं पण आहे, एवढं सोपं पण नाहीये. उलट तुम्ही जे काम करत होता त्यापेक्षा खूप मोठं आव्हान तुम्ही आज स्वीकारता आणि ते आव्हान पेलण्याचं सामर्थ्य पण परमेश्वराने तुम्हाला द्यावं, एवढं फक्त या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. मला नेहमीच प्रश्न पडतो की माणूस 20व्या वर्षी 50 वर्षाचा होतो कसा. तर आणि सगळ्यात महत्त्वाचा गमतीचा भाग म्हणजे केवळ हाच 20 वर्षाचा राहिला नाही, तर सावलीताई पण 16च वर्षाच्या आहेत अजून. जे ह्या दोघांचंही म्हणजे कसं काय कुठलं पीठ खातात माहीत नाही. जे आम्हाला पण जर मिळालं तर काय हरकत नाही. त्यांना असंच दीर्घायुष्य आणि 100च्या पुढचं आयुष्य लाभो, कारण तुमची ह्या जगाला नितांत गरज आहे. त्यामुळे तुम्हाला भरभरून आयुष्य मिळावं एवढंच फक्त. मी जास्त काही बाकी करत नाही, पण ह्या ट्रस्टसाठी म्हणून मी माझ्या पवना समाचारच्या वतीने 11,000 रुपये माझ्यापर्यंत मदत म्हणून काम जाहीर करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद नाना. पहिलं तर हॅपी बर्थडे बाबा. मी पण बाबाच म्हणते, कारण ॲक्च्युली आमचं बॉन्ड तेवढं स्ट्रॉंग झालं आहे. लग्नापासून 2 वर्ष आमचं बॉन्ड खूप स्ट्रॉंग झालं आहे. आईबरोबर पण स्ट्रॉंग झालं आहे आणि त्यांच्याबद्दल किती सांगितलं तरी ते कमीच आहे. आता तुम्ही ऐकलं की किती लोकांनी त्यांच्याबद्दल सांगितलं, पण जेवढं आपण ऐकू ते सगळं कमी. जर आपण काउंट केलं किंवा जर त्यांनी अजून लोकांना बोलवलं असतं तर आपलं फंक्शन उद्या सकाळपर्यंत संपणारही नाही. त्यांचं कामही खूप मोठं आहे आणि पप्पांनी जसं सांगितलं की माझ्या लग्नामध्ये त्यांनी खूप हेल्प केली, पण सगळ्यांनी त्यांच्या कामाबद्दल सांगितलं, पप्पांनी पण लग्नाबद्दल सांगितलं. बट मी फोकस करेल की त्यांचा जो स्वभाव आहे, म्हणजे आय थिंक की एक प्रायव्हेट किंवा एक पर्सनल लेवलवर ते खूप जास्त हेल्पफुल नेचरचे आहेत. त्यांना असं रिलेशन नाही लागत, म्हणजे तुम्ही जर रिलेटेड नसतील तरी ते असं हेल्प करतात की तुम्ही त्यांचे एकदम जवळचे आहेत आणि हे खूप कमी लोकांमध्ये दिसतं. आणि त्यांनी माझी पण खूप हेल्प केली आहे आणि मी तर त्यांना बाबाच म्हणते, सो तसं त्यांनी करायलाच पाहिजे. माझं तेवढा त्यांच्यावर अधिकार आहे. सो मला त्यांच्या NGO जेही ते NGO स्टार्ट करणार आहे, त्यांचं जे ट्रस्ट स्टार्ट करणार आहे, कॉंग्रॅट्स. आणि आय थिंक की हे जे त्यांनी स्टार्ट केलं हे एकदम बेटर फिट आहे त्यांच्या नेचरसाठी. त्यांना लोकांबद्दल जे वाटतं किंवा सोशली जे ते काम करतात ते खूप मनापासून काम करतात आणि हे आय थिंक की बेस्ट डिसिजन घेतलं आणि माझा फुल सपोर्ट आणि खूप कॉंग्रॅट्स बाबा. परत हॅपी बर्थडे अगेन. थँक्यू. असं म्हटलं जातं की आपण जेव्हा नामकरण करतो तेव्हा नाव असं असावं की त्याचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. आता ज्यांच्या नावातच आनंद आहे ती व्यक्ती आनंदच देणार. स्वानंद राजपाठक म्हणजे राज पण करणार स्वतःवर आणि दुसऱ्यांच्या मनावर. तर असं हे सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे बुद्धिबळपटू आहेत. ज्याला बुद्धिबळ येतं त्याला चाल कशी खेळायची सांगायची गरजच नसते. आणि मी नेहमी म्हणत असते, आता काय बाबा मजा आहे का माणसाची. तर असे हे म्हणजे नातं सांगता येणार नाही की त्यांना व्याही म्हणायचं, मोठा भाऊ म्हणायचा
तर एक म्हणजे कधी कधी गंमत पण असते बघा, आपण राजकारणाच्या ह्याला जातो तर ते म्हणतात आमच्या संस्थेचे आधारस्तंभ, तेव्हा हसू यायचं, म्हणजे लहान असतो ना. पण हे कसं असतं की त्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला असतो की कोणीतरी तुमच्या पाठीशी असते, एक विश्वास असतो. त्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल सांगितले ते जरी खरं असलं तरी एक आम्हाला सुद्धा आतून एक आधार बाबांचा खूप लागला. आणि मला तर म्हणजे त्यांनी अगदी शब्द पण दिला होता की गौरीच्या लग्नात आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्यांचा मला खूप सपोर्ट लागला. म्हणजे वडील तर नव्हते, मुलगी आहेत, मुलगा आहे, पण एक खूप त्यांना परमेश्वर खूप अगदी म्हणजे असं दीर्घायुष्य देऊ, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो. आईंवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे आई वडिलांच्या आणि त्यांच्या रूपाने आपल्याला जी काय आरोग्यदायक मदत मिळते ती खूप म्हणजे त्याचे शब्द व्यक्त करता येत नाही. तर त्या संस्थेला जी काही मदत लागेल त्या सगळ्या ह्याच्यात मी पूर्णपणे कुटुंबासह मित्रपरिवारासह त्यांच्याकडे. असेच माझे मित्र सुनील आवळे आणि श्रीपाद नाथी यांना दोघांनाही एकत्र बोलवतोय, कारण वेळ कमी असल्यामुळे. श्रीपाद प्लीज. श्रीपादच्या बाबतीत सांगायचं झालं तर नुकतीच त्याची आई आता एक 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी गेली. आईची 93 वर्ष सेवा करणारा हा माझा मित्र आहे. त्यामुळे निश्चित म्हणजे काही लोक म्हणतात श्रावणबाळ, पण मला आईची खरंच खूप कमी साथ लागली. आज ती असती तर निश्चित म्हणजे तो आनंद वेगळा आहे. पण हा श्री जो आहे त्याला खरं खूप खूप सेवा करता आली. भली आई 3 वर्ष त्याला ओळखतही नव्हती, पण तरी सुद्धा तो सेवा करत आहे. तर श्री 2 मिनिटं. सोनागारे काय बोलू मी आता. खरं स्वानांबद्दल सगळ्यांना सांगितलं तर खरं याच्यासाठी ना काही बोलायचं तर शब्दच अपुरे आहेत. खरंच शब्द अपुरे. जेव्हा मला कोविड झाला होता, आता यांनी सांगितलं 2-3 जणांनी इकडे सांगितलं की हा कसं मदत करतो, पण जेव्हा पॉझिटिव्ह झालो मी, असा रिपोर्ट आला माझा, तर पहिला फोन स्वानंदला केला. अरे स्वानंद असं असं झालं आहे. घरी प्रचंड ताप होता, ताप कमी व्हायचं नाव घेत नव्हता. बायको मुलगी ते पण घाबरले होते आणि परिस्थिती अतिशय वाईट होती, म्हणजे वाईटच होती तेव्हा. त्यावेळेला हा म्हणाला तू ये इकडे, मी तुझं ॲडमिशनची व्यवस्था करतो. हा बाबा कार घेऊन तिकडे आला. मी कसा तरी घरातनं एकटाच बाहेर पडलो. कॅब बोलवली आणि कॅबमध्ये बसून गेलो. तो कॅबवाला हॉस्पिटल म्हटलं तर त्यांनी लांबच थांबवली गाडी, तिथे यायला पण तयार नाही. स्वानंद त्याची गाडी घेऊन आला, मला गाडीत बसवलं आणि आतमध्ये नेलं. माझं हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन वगैरे सगळं यांनी केलं. आणि त्यानंतर अतिशय क्रिटिकल परिस्थितीत होतो मी. पण तेव्हा घरातले सगळे फोनवर चौकशी करत होते आणि स्वानंद एकटाच होता की जो दवाखान्यात येऊन माझ्याजवळ बसून मला धीर देत होता. तर म्हणजे याच्यासाठी ना खरंच शब्द अपुरे, खरंच शब्द अपुरे, नाही बोलू शकत मी याच्यापुढे. स्वानंद तू खरंच ग्रेट आहेस आणि तू जे माझ्यासाठी केलेलं आहेस ना, तर ते खरंच त्याच्यासाठी मी तुझे आभार मानून तुला मी छोटं नाही करणार. धन्यवाद. मला कंपनीतून खूप मोठा सपोर्ट दिला. मी जवळजवळ युनियन आणि मॅनेजमेंट या दोघांच्याही लोकांसाठी एक सामान्य माणूस जेव्हा हे दोन्हीही थकतात, मॅनेजमेंटसारखं सुद्धा त्यांना ॲडमिशन मिळत नाही, ज्या जनरल मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा नकार होतो, पण सहजगत्या फोन केल्यानंतर हे ॲडमिशन होतं. पण याच्या मागे सर्वात मला मोटिवेशन नाही तर कंपनीतून ऑन ड्युटी करणं, नंतर त्या केस बघणं. माझे खूप जवळचे मित्र आणि हे सगळे जे आहेत हे 30-30 वर्ष जुने. श्री तर जवळजवळ 34 वर्ष हा मला ओळखतोय. हा तर मला सिनियरच होता, त्यामुळे हा 30-32 वर्षाचा जो काही मित्रांचं सानिध्य आहे, तर मला सुनीलमुळे कंपनीतून आणि नकळत सगळ्या लोकांना कळण्याचा स्वानंद हे याच्यामुळे झालेलं आहे. सुनील दोन आणि आमचे युनियनचे हे अध्यक्ष आहेत. नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते.
प्रथमतः मी महागणपती आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो की हा आमचा जो श्रीपाद स्वानंद आहे, ते स्वानंदला भरपूर असं आयुष्य देव, त्याचे जे काय नियोजन आहे यापुढील त्या प्रत्येक याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद असावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने. आणि सर्व तुम्ही एवढी रथी महारथी मंडळी या ठिकाणी आहेत, तुम्हाला सर्वांना मी नमन करतो. कारण आज त्यांनी जी लोकं बोलवली खूप सिलेक्टेड लोक, आज त्यांनी 1000 लोक म्हटलं तरी 1000 लोक पण आले असतील, एवढं त्याचा संपर्क आहे, एवढं त्याचं कॉन्टॅक्ट आहे. परंतु श्रीपाद स्वानंदच्या बाबतीत आता श्रीपादने बरंच सांगितलं तर आणि बाकीच्या मंडळींनी पण त्याचं भरपूर कौतुक केलेलं आहे. आणि खरंच कौतुक करण्यासारखा तो आहे. शुद्ध बीजापटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे आज त्याच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ जी ट्रस्ट स्थापन होते त्या ट्रस्टसाठी पण आमचं जे काही सहकार्य असेल ते नक्की त्याच्या पाठीमागे असणार आहे आणि त्याला पण आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अजून भरपूर काय सांगण्यासारखं आहे. कारण मग अशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की सांगायचं म्हटलं तर सकाळ पण उजेड, पण माझ्या ज्या काही गोष्टी माझ्या डोक्यामध्ये आहेत त्यामध्ये मी पाहिलं की कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणजे वहिनीसुद्धा आम्हाला फोन करायचा की अहो भाऊजी तुम्ही त्यांना सांगा जरा जपून हे करा, काम करा, खूप अवघड काम आहे ते. आणि आम्ही त्याला विनंती करायचो पण हा कधी त्याने ऐकलंच नाही. तो कायम पुढेच असायचा, आम्ही त्याच्याबरोबर असायचो, पण ते खूप म्हणजे रिस्कीच होतं सगळ्या त्या गोष्टी. तरी पण परमेश्वराच्या कृपेने आम्हाला काही झालं नाही त्यावेळेस, परंतु त्याला ज्यावेळेस झालं त्यावेळेस वहिनी म्हणलं बघा आता काय परिस्थिती आली, तर म्हटलं काही काळजी करू नका, परमेश्वर त्याच्यात ओके होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी म्हणजे आम्ही जवळून पाहिल्या. तर खरोखर म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होत राहतात. पण परमेश्वराने जे आपल्याला शरीर दिलेलं आहे ते शरीर समाजासाठी पण आपण काहीतरी करायचं असतं, तर ते अतिशय मौल्यवान काम तो करतोय. तर त्या मौल्यवान कामासाठी आता जे काही तो प्रोजेक्ट हातात घेतला आहे त्या प्रोजेक्टला मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, जय हिंद, जय महाराष्ट्र. उभी आहे ती फक्त स्वानंददादांमुळे, कारण की 2020मध्ये मला कोविड झाला होता आणि सिव्हिअर कंडिशनमधनं त्यांनी मला बाहेर काढलं होतं. याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीच नाही सांगत. म्हणजे आज मी जी आहे ती त्यांच्यामुळे इथे उभी आहे आणि त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याबद्दल शब्दात व्यक्त होणं म्हणजे खूप कठीण आहे माझ्यासाठी. आणि हे नातं 2 मिनिट. एक परिस्थिती अशी होती की अंगात ताप होता, बहुतेक चेक पण केलेलं होतं, रिझल्ट यायचा होता, निरामयवाले नाही म्हणाले. त्यानंतर हिची एक इच्छा होती की दादा आज जास्त ओळखही नव्हती, मी आज मुलीकडे जाते आणि उद्या ॲडमिट होते. आता मला परिस्थिती कळत होती. लोकमान्य निगडीला का तर रिपोर्ट अजून पॉझिटिव्ह नाही, त्यामुळे कशी बशी जागा केलेली होती. आणि तिला एकच म्हटलं, पाऊस थोडा येत होता, की तुला कायमचं बरं होऊन घरी जायचं असेल तर तू हॉस्पिटलला जाशील, नाही तर तू घरी जाशील. याच्यानंतर मी गाडीला किक मारली, माझं मी निघालो. रिक्षावाल्याला बोलवलं, त्या मॅडम म्हणजे तेव्हा ताई नाहीतर रुपाली म्हणता येत नव्हतं, त्या मॅडम म्हणतील नाहीतर सर म्हणतील त्याप्रमाणे, एक तर लोकमान्य निगडी किंवा साई ग्रेस ते सांगतील त्याप्रमाणे. आणि काय बुद्धी झाली मला माहीत नाही तिला, आणि ती त्या रात्री लोकमान्य निगडीला ॲडमिट झाली. आणि अवघ्या 12 वाजेपर्यंत म्हणजे 9-9:30ची वेळ होती, 12 वाजता तिला ICUमध्ये शिफ्ट करावं लागलं. ICUमध्ये शिफ्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला आणि तो होता पॉझिटिव्ह. आणि लोकमान्यमध्ये एकच बोंबाबोंब हे ॲडमिट केलं कोणी, कारण लोकमान्य निगडी हे नॉन कोविडसाठी होतं आणि ही ॲडमिशन झाली कुठं. रिपोर्ट आलेला होता का? नाही. इमर्जन्सी आलेली होती का? आली. इमर्जन्सीप्रमाणे कॅज्युलिटीमधनं, ही कॅज्युलिटीला होती कारण रूम मिळालेली नव्हती, कॅज्युलिटीमधनं घेतलं कोणी? डॉक्टरनी. मी त्याला सांगितलं नाही. मी काय केलं? फक्त ॲडमिशन केलं आणि तिथून त्या ICUतून या ICUमध्ये चिंचवडला शिफ्ट केलं. ते प्रकरण शांत झालं, पण त्यानंतर ती जवळजवळ 12 दिवस ती ICUमध्ये होती. कठीण परिस्थिती होती. लहान मुलगी, तिचे मेसेज आजही आहेत
आणि अवघ्या म्हणजे किती 14 वर्षाची आता 13 वर्षाची म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणजे 11 वर्षाची आणि नवरा. तर ही जी काही येते बुद्धी नाही तर जी काही शक्ती आहे आणि नवीन नाती निर्माण होतात तर हे फक्त कार्य करतं. लोक आपोआप जोडली जाते, नातं आपोआप जोडलं जातं. बस यापुढं फक्त कार्यच माणसाला घडवू शकतं आणि हे करणारं कार्य हे अनेकांना उपयोगी जेव्हा पडतंय म्हणूनच या ट्रस्टची स्थापना करण्याचा माझा विचार होतोय झालाय. तर मी जोएल सरांना 2 मिनटं बोलवतो की सर तुम्ही 2 मिनटं बोलावा आज. आणि जोएल सर हे पुण्यातले खूप नामवंत हे वास्तुतज्ञ आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत आणि जवळजवळ 13 वर्ष माझं आणि केतन सरांचे मार्गदर्शन हे आहेत. सर 2 मिनिट. नमस्कार, जितेंद्र जुई. 15 वर्ष आमचं जसं नातं आहे, एक क्लायंट म्हणून आमची सुरुवात झाली होती पण ती मैत्रीत रूपांतर झाली. सेवा कशाला म्हणायची हे फार जवळनं पाहिलं की नक्की सेवा कशाला म्हणायची. आई वडिलांची सेवा केली जाते, आपण आपल्या नातेवाईकांची करतो, मित्रांची करतो, पण समाजात सेवा ही कशाला म्हणायची तर ते फक्त स्वानंदकडे पाहिल्यानंतरच करतो. खूप संस्था आहेत, अनेक मोठमोठ्या संस्था आहेत, पण सेवा म्हणजे तर स्वान. त्यामुळेच आमची मैत्री झाली. वेळच्या वेळी आम्ही भेटतो, चर्चा करतो, त्यांच्या कार्यासंदर्भात असेल, इतर समाजातल्या काही घटकांसंदर्भात असतील. आणि त्यानंतर एक 5 वर्षापूर्वीपासून त्यांची सेवा पाहून मी त्यांना सल्ला दिला की तुम्ही एकटे पळू नका, तुम्ही तुमच्यासारखी एक फौज निर्माण करा. कारण तुम्ही एकटे किती फिरता, ती निर्माण करण्यासाठी संस्था निर्माण करावी लागेल, जेणेकरून तुमच्या स्वभावाची लोक की ज्यांना एकट्याला पुढे जाता येत नाही, तुम्ही हिंमत केली, एकट्याने लढला, जसं इतरांनी सांगितलं की माणूस थकतच नाही, तर शब्दशः हे खरं आहे, थकतच नाही. म्हणजे समजा रात्री ड्युटीवरनं आलेत, 15 मिनिटं झाली आहेत घरी, फक्त कपडे बदललेत आणि फोन जरी आला तर या व्यक्ती पुन्हा घराच्या बाहेर असतो. अर्थात बॅकअप आहे, घरनं कधीच अडवलेलं नाही आहे. वहिनींचा जो काही त्याला पाठबळ आहे तो मानण्यासारखा आहे. जेवलात नाही जेवलात काहीच नाही, जे मिळेल ते खा, वडापाव पण खा, नाहीतर मिसळ खा, पण काम करत आहे. तर अशी लोक किंवा स्वानंदसारखी लोक जर का आपल्याला खूप हवी असतील तर त्याच्या संस्थेमध्ये आपल्याला राहून त्याच्याबरोबर ट्रेनिंग घ्यावं लागेल की सेवा कशी करायची. कारण ऐकून किंवा वाचून ती होत नसते, ती बरोबर राहूनच तुम्हाला शिकावी लागेल. आणि त्यांनी जी काय सुरुवात केली उपक्रम, त्यासाठी आपण सर्वांनी त्याच्याबरोबर राहिलो तर कदाचित त्यातले 5-10% तरी आपल्याला सेवा करायची संधी नक्कीच मिळेल. एवढं सांगून मी थांबतो आणि स्वानंदाला शुभेच्छा. शहराच्या योगदानाबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आदरणीय मधु जोशी साहेब ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी संपूर्ण शहर उपस्थित आहे असा भास त्या ठिकाणी निर्माण होतो. कारण या शहराच्या जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान तर आहेच, परंतु या शहराच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहेत. आणि आम्ही भाग्यवान आहोत की गेली 30 वर्ष त्यांचं सानिध्य आम्हाला वृक्षासारख्या लाभला. आदरणीय मधु जोशी साहेब, तुम्ही आशीर्वाद दिलात आत्ता स्वानंद सरांना, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. इस्कॉनचे अक्षय साहेब सायंटिस्ट आहेत, तुमचं कालच कौतुक त्या ठिकाणी मला फोनवरनं स्वानंदजी करत होते आणि तुमच्या कार्याबद्दलची माहिती आम्हाला मिळाली. मी सर्वांची सर्वप्रथम माफी मागतो, कारण अतिशय महत्त्वाचं वेल्सपन ग्रुपच्या 450 कामगारांची नोकरी गेली होती. त्याच्या आज हायकोर्टाचा निकाल होता, त्यामुळे मी त्या ठिकाणी अडकून राहिलो होतो आणि बऱ्यापैकी कामगारांच्या बाजूने निर्णय झाला त्या ठिकाणी. आणि मी 450 नोकऱ्या त्या ठिकाणी त्यांच्या वाचता आहेत, त्याबद्दल मी थोडा दिलासा घेऊनच तिथून आलो. मी या ठिकाणी यायला उशीर झाला, त्याबद्दल मला क्षमा कराल. अभय कुलकर्णी सर सीओ ICMRचे सीओ आहेत आणि सिटी प्राईड हां अगदी
माझा परिचय आपला झाला नाही, परंतु या कार्यक्रमानंतर नक्कीच आपला परिचय होईल. ज्येष्ठ नागरिक संघ, आपल्या स्वानंद सरांचे वडील, त्यांचे सगळे मित्र, त्याचप्रमाणे स्वानंद सरांचे व्याही जावई, कन्या आणि ताईसाहेब या ठिकाणी आहेत. त्यांचे सासरे, सर्व परिवार आलेला आहे, बहिणी आलेल्या आहेत, त्यांचे भाऊ आलेले आहेत. असा सर्व परिवार आणि मित्रांना बांधणारा असा एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या चाकण MIDCच्या मालकांच्या असोसिएशनच्या अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे आलेले आहेत. त्याचप्रमाणे दीपक शेठ पाटील, आपले हॉटेल व्यावसायिक, एकता विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष महेंद्राचे HR दत्तात्रय गायकवाड साहेब आलेले आहेत. विद्यार्थी आणि युवकांचे नेते दिनेश भाऊ पाटील या ठिकाणी आलेले आहेत. राजेंद्र, सर्वच मंडळी आले. सर्व माता भगिनींना या ठिकाणी मी प्रणाम करतो. आज स्वानंद हे माझं एक आवडतं व्यक्तिमत्व, लहान भावासारखं त्यांच्यावर माझं प्रेम आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस करोनाच्या कालखंडामध्ये 2 वर्ष सर्व लोक घरामध्ये बसून होते आणि मुलं सुद्धा वडिलांना करोना झाला तर बघायला जात नव्हते, नवऱ्याला सुद्धा बघायला जात नव्हती बायको करोना झाल्यानंतर. अशा वेळेस स्वतः स्वानंद सर जेवणाचे डबे घेऊन त्या रुग्णांना ॲडमिट करणं, त्या रुग्णांना भेटायला जाणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि उपचार करण्यासाठी ॲडमिट करणं, जागा त्यावेळेस मिळत नव्हत्या, अनेकांना फोन करणं आणि स्वानंद सरांचं योगदान हे जबरदस्त त्या करोनाच्या कालखंडामध्ये राहिलं. महाराष्ट्र शासनानं, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळानं त्यांना गुणवंत कामगार म्हणून पुरस्कार दिला. SKF मध्ये त्यांनी जे काही योगदान दिलं, सेवा केली, म्हणजे नोकरी करत समाजाची सेवा, याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. 8 तास ड्युटी केल्यानंतर 16 तास समाजासाठी वाहून घेणारा असा हा कार्यकर्ता, आणि कुठलीही अपेक्षा नाही, नाही नगरसेवक व्हायचं, ना आमदार व्हायचं, ना खासदार व्हायचं, मला फक्त रुग्णांची सेवा करायची. परवा दिवशी सुद्धा वाढदिवसाच्या तयारीसाठी काय फ्लेक्स बिक्स काय बाबा काय तयारी झाली का म्हणून विचारायला फोन केला, तर हे 72 एका मजुराचा ॲडमिट करायला ससून हॉस्पिटलमध्ये रात्री 11:30 पावणे 12 वाजता होते. आणि त्याला का तर दिवाळीला खर्च परवडणार नाही म्हणून त्याला ॲडमिट करायला ते ससूनमध्ये गेले होते. रात्रंदिवस ध्यास घेणारा समाजामध्ये आज ज्यावेळेस मुलं सुद्धा बघायला तयार नाही, रस्त्यानं जाताना अपघात झाला तर मागं वळून पाहिलं आपल्याला वेळ नसतो, त्या ठिकाणी स्वानंद ड्युटीवरती दांडी मारून रस्त्यानं जर अपघात दिसला तर त्या पेशंटला उचलून नेतात. आज बऱ्यापैकी देव तेथेची पाहावा आणि असा संत असतो जो स्वानंदमध्ये आहे. सदैव आनंदी राहा आणि जे काही जगासाठी योगदान देत आहात ते खूप चांगलं आहे. थोडे रागीट पण स्वभावाचे आहेत, एकदम गरम पण होतात, अचानक काही सटकतात, तेही मला माहिती आहे. परंतु ह्या सगळ्या गुणांवरती त्यांचा एक गुण चांगला आहे, तो म्हणजे सेवाभावी आहेत. आणि त्यांना इथून पुढं सांगेन मी की गरम व्हा परंतु माणसं तोडू नका, प्रेम कायमचं ठेवा. हजारोंना त्यांनी उपचारामध्ये खरं तर त्या स्वानंद सरांनी कितीतरी लोकांना त्यावेळेस मदत केली. मला आठवतं आहे, मीच म्हणायचो अरे बाबा मास्क तरी लावत जा, खूप चिडायचो, रागवायचो मी. हा बाबा तसंच ICU मध्ये उचलायला पेशंटला, आणि इतकं म्हणजे स्पीचलेस, शब्द नाही आहेत बोलायला, अशा पद्धतीची सेवा करणारा स्वानंद सर यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो समाजाच्या वतीनं. आता ते सहाय्य चॅरिटेबल ट्रस्ट हे या रुग्णांच्या उपचारासाठी बोलतायत आणि चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येणाऱ्या काळामध्ये त्यांना प्रचंड मोठं सहाय्य मिळेल. तुमच्या चॅरिटेबल ट्रस्टला आजच मी 21,000 मदत जाहीर करतो आणि काम चालू करा असं मी या ठिकाणी शुभाशीर्वाद देतो. असंच काम छान करत राहा. आजपासून सुरुवात झाली, उद्घाटन झालं, रजिस्ट्रेशन झालं म्हणजे नाही, काम सुरू झालं म्हणजे रजिस्ट्रेशन. तुमचं सहाय्य पहिलंच होतं, आज त्याला मुहूर्तमेढ तुम्ही रोवताय. तुमच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची जास्त मी प्रतीक्षा घेत नाही. केक कापायला मी त्या ठिकाणी परवानगी देतो.
15व्या वर्षात पदार्पण 51 एक इकडं आणि 5 इकडे गेला अजून तर तसंच बालपण चेहऱ्यावर आहे, थोडा अल्लडपणाही तसाच आहे, मुलासारखा लहान असाच जपा, निस्वार्थी आणि अशाच पद्धतीचं काम तुमच्या हातून होत राहो अशी परमेश्वराला प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, तुमचा परिवार सदैव आनंदी राहो, एवढेच या ठिकाणी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण आलेल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो, तुमचं सर्वांचं आरोग्य छान राहो म्हणून ज्येष्ठांना आपल्या सर्वांना मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.